नमस्कार मित्रांनो. आज प्राणपथाचं पहिलं पॉडकास्ट आहे आणि आपण या नवीन जर्नीला सुरुवात करतो आहोत. भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या असणार आहेत आणि आय एम शुअर की सगळ्यांना खूप मजा येणार आहे. दिस इज नॉट गोइंग टू बी लर्निंग प्रोसेस, ट्रेनिंग प्रोसेस बेसिकली. हे काय आपण लेक्चरर्स आणि असं काही ज्ञान पाजळणार नाही आहोत. एक नुसतं गप्पा गोष्टी करणार आहोत. समित्र बसून जसं चर्चा करतात, चाय पे चर्चा, तसं काहीतरी आपण करणार आहोत इकडे. आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर मिलिंद घारपुरे. नमस्कार. डॉक्टर घारपुरे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, ज्योतिषाचार्य आहेत आणि मागचे 15-20 वर्ष फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. भरपूर नवीन प्रोडक्ट्सचे डिस्कवरी केलेले आहेत, नॅचरल प्रोडक्ट्सचे. भरपूर त्यांचे रिसर्च पेपर्स पब्लिश्ड आहेत, भरपूर पेटंट्स आहेत त्यांच्या नावारी. तर वेलकम डॉक्टर. वेलकम. कसं काय वाटतं ह्या नवीन जर्नीला सुरुवात करताना? हो, काहीतरी खूपच बराचसा वेगळा विषय आहे. म्हणजे बेसिकली काय बोलायचं कळत नाही मला. सो म्हणजे ह्या थॉट प्रोसेसला तुम्ही इन्व्हॉल्व झालात, तर ह्याच्या मागचं काय? गुड. विषय असा आहे की बेसिकली मी पूर्णपणे वैद्यकशास्त्राची डिग्री साधारण मी 2000 साली घेतली, ज्याला आपण फक्त BMS म्हणतो. आणि ते BMS शिकता शिकता त्यावेळेला बऱ्याच आयुर्वेदिक ग्रंथांचा अभ्यास करताना बऱ्याच वेळा असं त्या ग्रंथांमध्ये की ही ही वनस्पती या नक्षत्रावरती तोडावी, ती वनस्पती त्या नक्षत्रावरती त्याचं चाटण द्यावं, अशा बऱ्याच वेळा काही नक्षत्रांचा उल्लेख होता. किंवा बऱ्याच वेळा औषधं देताना सुद्धा काही तिथींचा आयुर्वेदाने उल्लेख केलेला होता. किंवा उन्माद आणि अपस्मार किंवा ज्याला आपण इपिलेप्सी म्हणतो, की या सगळ्या डिसिजेसमध्ये विशिष्ट नक्षत्रावरती तोडलेल्या वनस्पती या विशिष्ट तिथीला चाटण स्वरूपात द्याव्यात, असे बरेच काय काय रेफरन्स मिळाले. आणि ते एक उत्सुकता निर्माण झाली की आयुर्वेदामध्ये हे ज्योतिषाचा संबंध कुठून काय आला, तिथीचा संबंध कुठून काय आला. मग पुढे असं कसं करता करता पुढल्या काळामध्ये मी योग शिक्षक झालो. हे योग प्रतिष्ठान नाशिकमध्ये मी योग शिक्षक झालो. त्यावेळेला षटचक्रांचा माझा संबंध आला. आणि मग दरवेळेला आयुर्वेदातले 7 धातू हे पहिल्यांदा डोळ्यासमोर आले होते. त्याच्यानंतर मग ज्योतिषशास्त्रातले आपले 9 ग्रह, 7+7 ग्रह आणि 2 राहू केतू हे डोळ्यासमोर आले. आणि त्याच वेळेला आयुर्वेदातले 7 धातू, आयुर्वेदातले 7 धातू, ज्योतिषशास्त्रातले 9 ग्रह आणि योगातली षटचक्र, अशी तीन गोष्टींचा संबंध आला. आणि मला असं वाटायला लागलं की कुठे तर काहीतरी यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, एवढं मला कन्फर्मली आणि दॅट वॉज यू कॅन से दॅट वॉज अ स्टार्टिंग पॉईंट. की मला असं वाटलं की योग, आयुर्वेद, ज्योतिष ही तीनही जी आपली मूल अंग आहे, याचा एकत्रितपणे काही विचार करून होलिस्टिक अप्रोचच्या सहाय्याने आपण रुग्णांना अजून बरं करण्यासाठीचं काही मार्गदर्शन करू शकतो का, असं माझ्या सगळ्यात पहिल्यांदा त्यावेळेला डोक्यात आलं. सो म्हणजे माझं असं अंडरस्टँडिंग झालं आहे की ह्या तिन्ही विषयांवरती तुम्ही ह्या सगळ्यांना एकत्र जुळून येऊन एका सामान्य व्यक्तीला, एका नॉर्मल पर्सनला किंवा माझ्यासारख्या व्यक्तीला आपले जे लाईफस्टाईल्स आहेत, आपले जे ज्या क्रॉनिक इलनेसेस आहेत किंवा जे आपल्याला वाटतात की आपल्या ह्या सगळ्या रिलेशन्समुळे आपल्या हेल्थवरती किंवा आपल्या ओव्हरऑल लाईफस्टाईलवरती काय परिणाम होत आहेत, तर त्याला आपण एक सुधारू शकतो असं म्हणता येईल का आपल्याला? अगदी अगदी निश्चितपणे बरोबर बोललास तू. सध्या मी तुला आता बोलता बोलता मला गंमत आठवते. मी डोंबिवलीला राहायचो त्यावेळेला आणि ठाणा स्टेशनची लोकल असायची माझी 8:45ची. डोंबिवलीला राहायचो आणि ठाण्याची लोकल असायची 8:45ची जातानाची. तर सकाळी मी मित्राला फोन करायचो निघताना की अरे मी निघतोय बरं का, 2 नंबर प्लॅटफॉर्मला घड्याळाच्या खाली, असं आम्ही त्याला सांगून घरातनं निघायचो. आता मी तुला उदाहरण का देतो तुला सांगतो की आपलं आयुष्य हे इतकं धावपळीचं आणि इतकं एन्झायटीचं झालेलं आहे. मी पाऊण तासापूर्वी घरातनं मित्राला एक फोन करायचो आणि अमुक अमुक वेळेला त्या घड्याळाच्या खाली 2 नंबर प्लॅटफॉर्मला ये, तोपर्यंत माझ्या डोक्यात मित्राचा विषय नसायचा. आता तू बघ, आपण 2 मिनिटाला एकदा, मला वाटतं जास्तच 1 मिनिटाला एकदा आपण मोबाईल उघडतो. अरे हा कुठे आहे, हे आणि हे शेअर केलं का, त्याने ते शेअर केलं का, तो आता वाटेत कुठे आहे, कुठपर्यंत आलेला आहे, अरे मी स्टेशनच्या खाली आहे, अरे मी पायऱ्यांच्या वरती, अरे मी म्हणजे ना आपल्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता एन्झायटी तयार व्हायला लागलेली आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आणि या सगळ्याचं मूळ कारण हे आपलं लाईफस्टाईल. आणि जसं जसं आपण प्रगत होत चाललेलो आहोत तसं तसं आपले वाढत जाणारे शारीरिक ताण, तसे वाढत जाणारे मानसिक ताण, त्याच जोडीला आपली अनियमित पद्धतीनं खाण्यापिण्याच्या आपल्या लागलेल्या सवयी आणि जो मूळचा इम्बॅलन्स आहे तो पराकोटीचा वाढायला लागलेला आहे. त्याच्यामुळे याला फक्त औषध घेणं हे एवढंच आता उत्तर राहिलेलं नाही आहे. नुसतं पॉप अप द पिल याच्यापेक्षा आपल्याला
ही जी नैसर्गिक शरीराची एनर्जी आहे, ही एनर्जी बॅलन्स करणं ही आता मूळची गरज व्हायला लागलेली आहे. म्हणून या 3 गोष्टींच्या साहाय्याने हा माझा प्रयत्न आहे, असं मला वाटायला लागलेलं आहे. गुड. कारण कसं आहे की आजच्या एजप्रमाणे जसं तू राईटली सांगितलंस की धावपळीची दुनिया आहे, सगळ्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतात. आज आपण एवढे आपली टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे. कॉमन माणूससुद्धा जाऊन गुगलवरती सिम्पटम्स टाकतं आणि ते तर मी अजिबात कोणाला म्हणजे सांगतो की हे करू नका, कारण गुगलवरती टाकल्यानंतर त्याचा फायनल आउटकम काय, साधा खोकला जरी असेल तरी फायनल आउटकम कॅन्सर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. So- बरोबर आहे. सो AI आलेलं आहे आता. ChatGPTवरती जाऊन तुम्ही टाका आणि ते तुम्हाला सगळं डिटेल्स येतात, काय करायचं आहे काय नाही. सो टेक्नॉलॉजीप्रमाणे लोकांना पण इन्स्टंट आपलं ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट रिझल्टची सवय झालेली आहे. आणि ह्या सगळ्यांमुळे आपण कुठल्या डायरेक्शन जायचं, ऑफकोर्स काही माननीय गुरुज आहेत, योगा शिक्षक आहेत, जे गाईड करतात, नाही असं नाही. आणि त्यांचं म्हणजे मी असं म्हणेन की गायडन्स प्रत्येकाची गरज आहे आजच्या जगात. तर प्राणपथाला तू त्या इंटेन्शननी पुढे आणतोयस का की मी ह्या प्राणपथाद्वारे मी लोकांना क्युअर करीन मग? हां, फार छान प्रश्न विचारलास किंवा फार छान सांगितलंस. आता थोडंसं प्राणपथच्या मागचा तुला माझा विचार सांगतो. म्हणजे परत एकदा मूळचा माझा पिंड आयुर्वेदाचा आहे. म्हणजे बेसिकली मी आयुर्वेदिक ते रिसर्च वगैरे सगळं ठीक आहे. पण आयुर्वेद हा माझा मूळचा पिंड आहे आणि सगळ्याच्या मुळाशी प्राण संकल्पना आयुर्वेदाने सांगितलेली आहे. म्हणजे प्राण, उदान, व्यान, समान, अपान. कदाचित लोकांनी हे शब्दप्रयोग ऐकले असतील, 5 प्रकारचे वायू वगैरे. तर हा जो प्राण आहे, हा प्राण सगळ्याच्या मुळाशी आहे. तुमच्या शरीराच्या मुळाशी आहे, तुमच्या मनाच्या मुळाशी आहे. आणि याच प्राणाच्या उन्नतीचा मार्ग म्हणजे प्राणपथ. म्हणजे थोडक्यात हे का आध्यात्मिक आहे का? आध्यात्मिक विध्यात्मिक असलं याच्यामध्ये काहीही नाही आहे. कसं असतं, जेव्हा आपण जन्माला येतो, जन्माच्या वेळेला आपण एक नैसर्गिक एनर्जीचा फ्लो घेऊन येतो. त्याच वेळेला आपल्या जन्माच्या वेळेला क्षितिजावरती जे नक्षत्र असतात किंवा क्षितिजावरती जे ग्रह असतात, त्या ग्रहांमुळे एक कुंडली तयार होते. आणि ही कुंडली तुमची शारीरिक प्रकृती कशी असेल, ही कुंडली त्याची मार्गदर्शक असते. लोक म्हणतात तसं, ते एवढ्या लाखो करोडो अंतरावरचे ग्रहगोल आपल्या शरीरावरती परिणाम करतात का? उत्तर नाही आहे. कुठलेही ग्रह आपल्या शरीरावरती परिणाम करत नाहीत. दे आर द इंडिकेटर्स. जेव्हा तुला उदाहरणार्थ तुझ्या लग्नस्थानी शनी किंवा शनी तुझ्या अमुक अमुक नक्षत्रामध्ये असं जेव्हा दिसतं, याचा अर्थ ते नक्षत्र शरीरावरती परिणाम करत नसतं, तो ग्रह शरीरावरती परिणाम करत नसतो. पण तो ग्रह त्या नक्षत्रात जेव्हा तुझ्या पत्रिकेत असतो, दॅट इंडिकेट्स ABCD EFG थिंग्स. आणि याचा सांगड जेव्हा आपण नक्षत्रांची घालतो, या नक्षत्रांची सांगड जेव्हा वनस्पतींची घालतो, त्याचा वनस्पतींचा उपयोग आयुर्वेद हा व्याधी बरा करण्यासाठी सांगतो. अशा पद्धतीनं आपल्याला करता येतं. आणि त्याच्यात जोडीचं असलेलं चक्र, आपल्या शरीरात षटचक्र आहेत: मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रदल. ही चक्र आपल्या पूर्ण शरीराची एक एक एनर्जी प्रवाह संतुलन ठेवतात त्याचं. आणि आयुर्वेदानुसार व्याधी होणं म्हणजे काय? वात, पित्त, कफामध्ये इम्बॅलन्स होणं. आणि योगशास्त्रानुसार व्याधी होणं म्हणजे काय? जेव्हा ह्या षटचक्रांमधनं ऊर्जेचा प्रवाह असंतुलित होतो, तेव्हा तुम्हाला व्याधी तयार होतात. थोडक्यात आयुर्वेदाच्या सहाय्याने, योगाच्या सहाय्याने आणि ज्योतिषाच्या सहाय्याने आपण काही डायग्नोसिस करायचा प्रयत्न केला. आणि त्या डायग्नोसिसला या योगाच्या ज्ञानाने आणि आयुर्वेदाच्या ज्ञानाने बरं करण्यासाठी जर आपण प्रयत्न केला, तर काय घडू शकतं का? या विचाराने जी निर्मिती झाली, ती निर्मिती म्हणजे प्राणपथ. इट्स अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट. म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे. आणि मला असं वाटतं की लोकांचं नॉलेज ह्या सगळ्या विषयांबद्दल एवढं लिमिटेड आहे सध्या. लोकांच्या मनात वेगवेगळे डाऊट्स असतात. म्हणजे जे सायन्स बॅकग्राऊंडचे लोक असतात, ते ह्या सगळ्या गोष्टींना प्रश्न पण विचारतात की हे कसं तुम्ही प्रूव्ह करू शकता किंवा कसं सिद्ध करू शकता, ह्याच्या मागचं सायन्स काय. तर ह्या सगळ्या गोष्टींना जुळून आणून त्याला एका प्रॉपर रिसर्च पद्धतीने घेऊन जायचा एका कॉमन मॅनपर्यंत हा तुझा इंटेन्शन आहे. हो. आणि आय अगदी. फील कारण कॉमन मॅनला कसं आहे की नॉर्मल सामान्य माणसाला, आज मी जसं सांगितलं, आज कुठल्याही ज्योतिषाचार्याकडे गेलो किंवा कुठल्याही डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टर ते लोक ते सांगतात, ज्योतिषाचार्य म्हणतात तुमच्या अशा अशा ग्रहात शनी आहे. आता हे शनी, राहू, केतू हे नावं ऐकल्यानंतर लोक एकदम घाबरतात की बापरे, काहीतरी म्हणजे आता काहीतरी उपाय करा, काहीतरी. प्रत्येकाला आपलं एक सॅटिस्फॅक्शन हवं असतं की माझ्या ह्या सगळ्या जे काही माझे ग्रह म्हणून किंवा माझी
हेल्थ कंडिशन म्हण किंवा माझं काय आपण आयुर्वेदात जे म्हणतो आपण आपली वात कफ पित्तच्या रिलेटेड जे आपण बरोबर आहे. जे आपल्या व्याधी होणार आहेत आपल्याला त्याला आपण कंट्रोलमध्ये कसं आणायचं अल्टिमेटली हाच एक एक्झॅक्टली, अगदी 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 बरोबर आहे. सो ह्याच्यानी प्राणपथाचं जो आयडिओलॉजी सांगितली आहे त्याच्याने आपण लोकांना ह्या तिन्ही माध्यमातून तू क्युअर करणार आहेस की तू गायडन्स देणार आहेस की एका इंडिव्हिज्युअलला कसं रिलेटेबल असणार आहे की मी ह्या तिघांमुळे माझा कसा फायदा होणार आहे. ओके, छान प्रश्न आहे. याचं एक उदाहरण देऊन मी तुला एक उदाहरणाने सुरुवात करतो तुला, की आपल्याला कशा पद्धतीनं काम करता येईल. मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी माझ्याकडे एक केस आलेली होती. 51 वर्षाचा रुग्ण आणि दुर्दैवाने एक किडनी पूर्णपणे त्याची फेल्युअर झालेली होती आणि दुसऱ्या किडनीला पण काही स्वरूपात इन्फेक्शन होऊन प्रॉब्लेम व्हायला लागले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही पण किडनी आता कदाचित डॅमेज होऊ शकेल आणि तुम्ही किडनी रिप्लेसमेंटसाठी तुम्ही नाव नोंदवा. आता तू इमॅजिन करू शकतोस 50 वर्षाचा माणूस, 45 वर्षाची त्याची बायको, 1-2 त्याला मुलं. आता दोन्ही किडनी जाणार. भले तो उच्च मध्यमवर्गीय असेल, पण आता पुढचं काय? आता पुढचं काय हे इतकं भयंकर आहे. मग यावेळेला जेव्हा सगळे ॲलोपॅथीचेही उपाय थकतात, कुठलेही आयुर्वेदाचेही वगैरे सुद्धा जेव्हा उपाय थकतात, तेव्हा माणूस ज्योतिषाकडे येतो. आता ही केस माझ्याकडे आली, की आता तुम्ही मला काही मदत करू शकाल का? तर आता याच्यामध्ये तुला आता इथे प्राणपथ, इथे तुम्ही प्राणाला मार्ग कसा दाखवू शकणार आहात? जेव्हा मी त्याची कुंडली मांडली, कुंडलीवरनं, त्याच्या ग्रहांवरनं, त्याच्या नक्षत्रांवरनं त्याची ग्रहाची एक स्थिती बघितली. ते ग्रह काय इंडिकेट करतात? मी तुला मगाशी म्हणलं तसं परत परत मी सांगतोय सगळ्यांना, की कुठलाही ग्रह काहीही चांगलं करत नसतो किंवा काहीही वाईट करत नसतो. तो ग्रह इंडिकेट करत असतो. राहू तुमच्या गोष्टींमध्ये काय काय वाईट होऊ शकतं, राहूचे योग कुठल्या कोणाकोणावर झाल्यावर काय काय वाईट होऊ शकतं किंवा काय काय चांगलं होऊ शकतं, ते योग इंडिकेटर्स असतात. ॲब्सोल्युटली. म्हणजे जसं तुम्ही वरतून बघितलं आणि खाली तुम्हाला रस्त्याच्या मध्ये असे लावलेले दिवे दिसले आणि तुम्हाला जायचा मार्ग दिसतो, इट इज ॲक्च्युली ग्रह हे ॲक्च्युली तसे आहेत. ग्रह तुम्हाला फक्त सांगतात की बाबा तुझ्या आयुष्यात अशा अशा गोष्टी घडू शकतात आणि असे काही ठोकताळे मांडले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण काही ठोकताळे मांडू शकतो. त्याच वेळेला त्या त्या माणसाचं स्वतःचं असलेलं नक्षत्र, त्या नक्षत्राची वनस्पती, त्याच्यानंतर त्या दिवसाचं असलेलं नक्षत्र, त्या दिवसाची वनस्पती आणि त्याचे आता आम्ही ठोकताळे बांधतो की उदाहरणार्थ किडनी कशापासून बाबा तयार होते? रक्त आणि मेद, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो ब्लड आणि फॅट याच्यापासून तुझी किडनी तयार होते. मग ब्लडवरती काम करणारा ग्रह कुठला? तर मंगळ. तर मंगळ कुठल्या नक्षत्रात आहे बाबा? व फॅट म्हणजे चरबी बघते गुरुमुळे. गुरु त्याचा कुठल्या नक्षत्रात आहे बाबा? मग मंगळाच्या नक्षत्राची वनस्पती, गुरुच्या नक्षत्राची वनस्पती आणि त्याच्या मूळच्या चंद्राची नक्षत्राची वनस्पती याच्या अनुषंगाने काही आपण त्याला मदत करू शकतो. त्याच वेळेला ह्या किडनी कुठल्या चक्राच्या अंतर्गत येतात? स्वाधिष्ठान चक्राच्या अंतर्गत येतात. मग आता स्वाधिष्ठान चक्राला बॅलन्स करणारी काही योगासनं आपण सुचवू शकतो. मग आता उदाहरणार्थ तू विचार कर, हे झालं योग, आयुर्वेद आणि ज्योतिष. योगाच्या सहाय्याने मी काही त्याचे चक्र बघितले, चक्राच्या सहाय्याने मी त्याला काही योगासनं सजेस्ट केली, त्याच्यानंतर काही वनस्पती मी त्याला त्या वनस्पतींचा वापर कर असं मी त्याला काही सजेस्ट केलं आणि त्याच्यानुसार ज्योतिषाने काही मी काळाचे ठोकताळे बांधले की बाबा तुम्हाला 2026 मध्ये हा काळ जास्त चांगला आहे, हा काळ वाईट आहे. दिस इज कॉल्ड प्राणपथ. आता थोडक्यात मी कुठलीही ट्रीटमेंट देत नाहीये, मी एक गायडन्स देतोय की जे काही क्रॉनिक डिसीज त्याला तयार झालेला आहे, व्याधी त्याला झालेला आहे, या व्याधीला एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे. मग अशाच पद्धतीनं आता मग ऑटोइम्युन डिसऑर्डर असोत, मग इन्फर्टिलिटीच्या गोष्टी असोत किंवा क्रॉनिक स्किन डिसीजेस असोत किंवा कॅन्सरसारखी व्याधी असोत, तो थोडक्यात प्राणपथाचा उद्देश हाच आहे की तुम्हाला कुठल्याही व्याधीच्या तुमच्या क्रॉनिक कंडिशनमध्ये, क्रॉनिक स्टेजमध्ये आपण कशा प्रकारचा गायडन्स किंवा ज्याला आपण रे ऑफ होप देऊ शकतो, कुठलाही खोटा आशावाद न देता. साधारण लक्षात येते तुला मी काय म्हणतो एक्झॅक्टली ते? कळतंय मला. नॉर्मल कॉमन जे आपले दर्शक आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण मी विचार करतोय की मला रिलेशन कळलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण तू म्हणतोस की मी गायडन्स देणार किंवा पाथ सुचवणार आहे की अशा पद्धतीने जाऊन. सो यू नॉट क्लेमिंग की मी हे आजार बरं करीन किंवा अगदी मी अगदी औषध अगदी देऊन अगदी मला अगदी वगैरे. पण त्याला सामोरं जाण्यासाठी किंवा त्याचं मे बी त्याची इंटेन्सिटी कदाचित कमी करण्यासाठी किंवा त्याच्या रिलेटेड ॲस्पेक्ट्समुळे तुम्हाला बाकीचं तुमचं जे
स्टॅबिलिटी आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा तुलाच जास्त कळलंय निखिल प्राणपत, असं वाटायला लागलंय आणि मला. कसं आहे की कॉमन मॅनला माझ्या माझ्या नॉलेजप्रमाणे मी टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडवाला, मी पण फार्मामध्ये ऑफकोर्स एवढी वर्ष कामं केली आहेत, मला माहिती आहे रिसर्च कसं चालतं. आमच्या फार्मामध्ये तर आम्ही म्हणतो की तुम्ही आधी एवढे ट्रायल्स करा, एवढं करा, आणि ॲनिमल ट्रायल्स करा, ह्युमन ट्रायल्स आणि करा. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता की औषध चालतं की नाही चालतं. आणि एवढं चालल्यानंतर सुद्धा एवढं तरी वर्षानंतर कळतं की अरे नाही, त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम निघाले, हे साईड इफेक्ट्स निघाले. तर असं फार्मा इंडस्ट्रीमध्ये एवढं रेग्युलेटेड आहे, पण तरी पण त्याच्यामध्ये काही ना काही चॅलेंजेस असतातच. आपण एवढ्या आपल्या एन्शियंट नॉलेजप्रमाणे एवढे आपले आधीचे स्क्रिप्चर्स आहेत एवढे, त्याच्यामध्ये कॉमन माणसाला आत्तापर्यंत, आता आय एम जस्ट सीइंग एवढे वेगवेगळे चांगले चांगले पॉडकास्ट होत आहेत, एवढे चांगले चॅनल्स निघाले जिकडे आपले एन्शियंट विजडमला ते लोक प्रोत्साहन देत आहेत. आणि त्याच आय एम हॅपी की तू हा टॉपिक घेऊन आणि ह्या इंटेन्शननी तू पुढे आलास, प्राणपताची स्थापना केलीस. तर ॲज अ कॉमन मॅन अगेन की मला कळलेलं आहे की हे सगळ्या गोष्टी रिलेटेड असतात. तर मला आता माझं एक क्रॉनिक डिझीज असेल, तर त्या क्रॉनिक डिझीज जर घेऊन मी तुझ्याकडे आलो, तर त्याच्या मागचं माझं इंटेन्शन हेच असणार आहे की मला याच्यामधनं बाहेर काढ बाबा. एक्झॅक्टली, बरोबर आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, वेदनेने तडफडणारा जो रुग्ण असतो ना, त्याला काही देणं घेणं नसतं की तुम्ही मला कडू गोळ्या आणि इंजेक्शनं देताय, का तुम्ही मला कडू काढे देताय, का तुम्ही मला साबुदाण्याच्या गोड गोळ्या देताय. याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. की बाबांनो, माझा व्याधी थांबवा, मला आता चांगलं जगायचं आहे. हा एवढा एकमेव त्यांचा उद्देश असतो. आणि आता मी बघतो ना, आता आपण दोघे इतके वर्ष फार्मा इंडस्ट्रीमध्ये, जसं तू राईटली मगाशी बोललास, अरे असे अनेक अनआन्सर्ड व्याधी आहेत की कितीतरी क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर सुद्धा आपल्याला न रिझल्ट मिळणारे अनेक दुर्दैवानी आहेत. कितीतरी इन्फर्टिलिटीच्या केसेस मी बघतो की जेव्हा मेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही, फिमेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही, अरे अगदी चल त्यांची चांगली लाईफस्टाईल आहे, काही वाईट साईड पण नाही, पण नाही राहत गर्भधारणा. या काही गोष्टींना काही उत्तरं नसतात. अरे कितीतरी आपण कॅन्सरसारख्या केसेस बघतो, संपूर्णपणे निर्व्यसनी माणूस, निर्व्यसनीय असलेलं त्याचं आयुष्य, आणि त्याला कारण नसताना कॅन्सर होतो. या गोष्टीला काही उत्तरच नसतात. आता मी परत आता कर्मसिद्धांतात घुसत नाहीये, हा कर्मभाग हा खूपच वेगळा आहे. पण आपल्याला एवढंच म्हणायचं की ठीक आहे, आता जे काही मला माझ्या दुर्दैवाने जे मला व्याधी झालेला आहे, त्यातनं बाहेर पडण्यासाठी मी काय काय करू शकतो. हां, मी औषधं तर घेणारच आहे. मी काय मी फक्त काही ज्योतिषशास्त्रावरती किंवा या आंधळेपणानं काही करणार नाही. ज्याला आपण म्हणतो ना, वी आर द डोळस पद्धतीनं आपण हे सगळं करतोय. कारण मुळात ना, योग, आयुर्वेद आणि ज्योतिषी तीनही शास्त्र आहेत. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि मला सगळ्यांना आता हे सांगायचं आहे की आयुर्वेद हेही एक शास्त्र आहे, योग हेही एक शास्त्र आहे, आणि ज्योतिष हेही एक शास्त्र आहे. या तीन शास्त्रांचा एकमेकांशी असलेला संबंध प्रस्थापित करून एक आपण होलिस्टिक अप्रोच देणं, हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे, असं मी तुला सांगतो. फक्त आयुर्वेद पण नाही, फक्त योग पण नाही, आणि ज्योतिष तर ट्रीटमेंट नाहीच आहे. ज्योतिष इज अ इंडिकेटर. म्हणजे तो मी एक दिवा लावलेला आहे, ज्योतिषाचा मी एक दिवा लावलेला आहे. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये मला जे काही खाली दिसतंय, आणि जे काळाच्या युगात आयुर्वेद आणि योग हे 5,000 वर्षापूर्वीची शास्त्र आहेत. ती अपौरुषीय शास्त्र म्हणली जातात आणि ती वेदाची उपांग म्हणली जातात. वेदांना तर आपण सगळं मानतो. आता तर वेद हे अमेरिकेपासून सगळीकडे न्यूझीलंडपर्यंत सगळ्यांनी वेदाचा ॲक्सेप्टन्स दाखवलेला आहे. तर ही जी आहेत ही वेदाची अंग आहेत, म्हणून ती शास्त्र आहे. तर या शास्त्रांकडे शास्त्रोक्त पद्धतीनेच बघणं गरजेचं आहे. आंधळ्यासारखं कोणीतरी बाबा हा पोपटवाला आहे, आता पोपट काहीतरी काढेल आणि मला दाखवेल उत्तर, किंवा हा काहीतरी मला कुंडली बघेल आणि मला सांगेल बाबा तू आता 6 महिन्यांनी बरा होणार, किंवा तू आता वर्ष, असं असं नाही आहे. अरे या सगळ्याकडे आपण खूप डोळसपणे आणि म्हणजे आपल्या ह्या सगळ्या जे आपलं जे सगळे शास्त्र सांगितले, आपले हे सगळे जे एन्शियंट नॉलेज आणि विजडम आहेत, ह्याचा गैरवापर पण होतोय unfortunately. एक्झॅक्टली गैरवापर तर मी तुला थांबवतो. गैरवापर बघून तुला खरं सांगू का, हे सुचायचं कारण मग अजून पण, मी इतके ज्योतिषाचे पॉडकास्ट बघितले. मी कोणाच्या ज्ञानाला अजिबातच मी कमी किंवा जास्त लेखत नाहीये. पण जेव्हा मला कळतं की एक्सेसिव्ह कमर्शियलायझेशन आहे, म्हणजे पत्रिका बघून काहीही सांगणं, किंवा कुठलेही मणी धारण करा, कुठल्याही यंत्रांचा वापर करा, कुठल्याही पूजा अर्चा करा, कर्मकांड करा. मी कर्मकांडांचा विरोधक पण नाही आहे आणि मी कर्मकांडांचा समर्थक पण नाही आहे. जे काही करायचं ते श्रद्धेने करायचं आणि अंतःपूर्ण करायचं, हाच माझा उद्देश आहे. म्हणजे अतिरिक्त प्रमाणात जी लुटमार चाललेली आहे ना आणि ही चांगल्या चांगल्या शास्त्रांची, म्हणजे या तिन्ही होलिस्टिक शास्त्रांची, योग, आयुर्वेद, ज्योतिष, ही एवढी महान शास्त्र आहे आणि खूप चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर होतोय, असं मला फार मनापासून वाटतं.
हो, म्हणून लोकांचा पण एक काय म्हणतो आपण की विश्वास उडत जातो रे, मग Correct, की विश्वास उडत जातो. सो मला तेच माझा ॲज अ परत त्याचा कॉमन मॅन्सचा प्रश्न तोच असणार आहे की मला ह्या सगळ्यामध्ये येऊन काही काही लोकांना भीती असते की समजा की जसं लोकांनी आधीच धक्के खाल्ले असेल कुठल्या तरी ज्योतिषाच्याकडे जाऊन आणि XYZ कार्य करा, पूजा करा, हे करा, ते करा आणि एवढं करून सुद्धा वी आर ॲट द सेम स्टेज. आपण त्याच ह्याच्यामध्ये आहोत. भरपूर गोष्टी त्यांनी ट्राय केल्या असेल वगैरे, पण आज तरी पण त्यांना ज्याच्यामधनं एक ॲटलिस्ट बाहेर पडण्यापेक्षा एक मेंटल स्टॅबिलिटी पाहिजे, एक पीस पाहिजे, ते त्यांना मिळालं नाही आहे. तर म्हणून हे जेव्हा शब्द येतात असे की तुमची कुंडळी, तुमचे चार्ट्स, तुमचं हे, तर लोकांना एक ते एक असतं की हा अप्रोच कसा, म्हणजे ह्याच्यामधनं कसं मला बरं वाटेल किंवा ह्याच्यामधनं कसं. तर त्याच्यामागचं जसं एक्सप्लेन केलं की तिन्ही शास्त्र हे कसे रिलेटेड असणार आहेत, हाऊ वी आर गोइंग टू एक्सप्लेन दॅट टू द इंडिव्हिज्युअल. सो म्हणजे त्या जे तुझ्याकडे हे व्याधी घेऊन येतात, तू त्यांच्याबरोबर बसून त्यांचं पूर्ण वन ऑन वन काउन्सिलिंग करतोस, डिस्कशन करतोस, हाऊ द प्रोसेस गोज बेसिकली. ओके. काय करतो मी, जेव्हा मला कोणी रुग्ण अप्रोच करतात ना, मी रुग्णांना आधी एकच विचारतो, जन्म तारीख, वेळ, ठिकाण तर घेतो. त्याच्यापेक्षा त्यांच्याशी आधी मी चर्चा करतो की तुम्हाला आत्ता या क्षणाला तुम्हाला काय होतंय. त्याला मी आपण मेडिकल भाषेमध्ये म्हणतो प्रायमरी सिम्पटम्स. सो आय जस्ट टेक देअर प्रायमरी सिम्पटम, देन आय नोट डाऊन द सेकंडरी सिम्पटम्स अँड देन आय टेक डाऊन द डिटेल्स, तो व्याधीला त्याला कधी सुरुवात झाली एवढीच फक्त मी माहिती घेतो. नंतर मी त्याचा मला वेळ जसा जमेल तसं म्हणजे वेळ काढून 2 ते दिवस मी त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करतो की बाबा याचे ग्रह कुठल्या नक्षत्रात, याचे ग्रह काय आहेत, याची नक्षत्र स्थिती काय आहे, ज्याच्या आमच्यानुसार ज्याला म्हणतात की नवमांश कुंडली याची काय आहे, याचं द्रेष्काण काय आहे, किंवा याला तू कधीतरी शब्दप्रयोग ऐकले असतील की महादशा, हे शनी की महादशा चालू आहे, राहू की महादशा चालू आहे, तर त्याच्या महादशा काय आहे. तर थोडक्यात आधी मी त्याचा एक स्वतःच दिवा लावायचा प्रयत्न करतो की ओके, मला आता या ज्योतिषाचा जो मी दिवा लावतो, दिव्याच्या ह्याच्यात मला काय दिसत आहेत, मला चक्र इम्बॅलन्स काय दिसत आहेत का, आणि मग त्याच्यानुसार मग त्याला योगचिकित्सा काय देता येईल, व्याधींमध्ये त्याला औषधांची चिकित्सा, आयुर्वेदातल्या वनस्पतींची चिकित्सा आपल्याला काय देता येईल, आणि त्याच्यानंतर तुला म्हणलं तसं त्याचा काळ, की बाबा कुठला काळ त्याचा जास्त कठीण असणार आहे, कुठला काळ ओके असणार आहे, कुठल्या काळात त्यांनी काय कामं करायला पाहिजेत, अशा पद्धतीनं एक अप्रोच आपल्याला करता येतं. तुला जसं म्हटलं तसं या सगळ्यांचा संबंध कसा तो एकमेकांशी, उदाहरणं द्यायचं तुला सांगायचं झालं तर आयुर्वेदाने 7 धातू सांगितलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, हे 7 आता धातू आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. थोड्या तर कळू शकतात, काही टेक्निकल हा, शब्द म्हणजे असतील ते normal अगदी आता रस म्हणजे आपण प्लाझ्मा म्हणूया, रक्त म्हणजे ब्लड म्हणूया, मांस म्हणजे मसल, मेद म्हणजे फॅट, मज्जा म्हणजे बोन मॅरो, आणि शुक्र म्हणजे सिमेन. आता हे 7 धातू दिलेले आहेत, आणि आता आपल्याकडे 7 ज्योतिषांनी 7 ग्रह दिलेले आहेत, आणि त्या प्रत्येक ग्रहाला आणि त्या ग्रहाच्या कॉम्बिनेशननी तुमचे अवयव कसे निर्माण होतात ना, याची शास्त्रशुद्ध बैठक आयुर्वेद. बघ आपले शास्त्र किती मोठं होतं बघ. म्हणजे उदाहरणार्थ 7 धातूंच्या साह्याने अवयव कसे तयार होतात हे आपल्याला रेडीमेड सांगितलेलं आहे. सो हे आपल्याकडे ऍक्च्युअल नॉलेज आहे. ऍक्च्युली हे नॉलेज आपल्याकडे शास्त्रोक्त नॉलेज आहे. उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुला सांगतो, म्हणजे रक्त, मेद, प्रसादज, वृक्क, म्हणजे रक्त आणि मेदापासनं किडन्या तयार होतात. हे माझ्या मनाचं नाही सांगत आहे, हे आमच्या आयुर्वेदाच्या ग्रंथात लिहिलेलं मी तुला सांगतो. हे रक्त आणि मेद याच्यापासून किडन्या तयार होतात, किंवा मेद म्हणजे फॅट, किंवा आता रक्त फेन प्रभावा फुफ्फुसा, रक्त म्हणजे रक्त, फेन म्हणजे फेस, त्याच्यापासून फुफ्फुस तयार होतात, लंग्स, म्हणजे रक्त घुसळल्यानंतर तुमचे लंग्स तयार होतात, असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आता तू विचार कर, मंगळ हा रक्ताचं प्रतिनिधित्व करतो, मी तुला आता सांगितलं. चंद्र हा तुमच्या मनाचं प्रतिनिधित्व करतो, चंद्र हा तुमच्या रसधातूचं म्हणजे तुमच्या फ्लुइडचं प्रतिनिधित्व करतो, शुक्र धातू हा तुमच्या सिमेंटचं प्रतिनिधित्व करतो, त्याच्यानंतर रवी म्हणजे सूर्य हा तुमच्या शुक्र म्हणून त्याचं नाव शुक्र. तर आता तू एक लेमॅन तू विचार कर, रक्त, मेद, प्रसादज, वृक्क, म्हणजे रक्तापासून आणि मेदापासून किडन्या तयार झाला. रक्ताचा कारक धातू आहे मंगळ, आणि मेदाचा कारक ग्रह आहे गुरु. एक सहज डोक्यामध्ये मनात विचार येतो की मंगळ आणि गुरुचा काय किडन्यांशी संबंध असेल का? म्हणजे आता आधी झालं ज्योतिष, आता झालं हे वैद्य, म्हणजे हे वैद्यकीय नॉलेज झालं, हे ज्योतिषीय नॉलेज झालं.
आता ज्योतिषामध्ये तुला सांगतो, आपल्या कुंडलीच्या 12 स्थानांपैकी 7वं आणि 8वं स्थान हे कुठेतरी किडण्यांशी रिलेटेड येतं. आता जर हा बिघडलेला मंगळ आणि हा बिघडलेला गुरु हा जर तुझ्या 7व्या ग्रहाशी निगडीत असेल तर आपल्या विचाराला अजून पुष्टी मिळते. ओके. हा संबंध झाला आयुर्वेदाचा आणि ज्योतिषाचा. आता पुढे मी काय विचार करतो, तो त्याचा बिघडलेला मंगळ ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राची वनस्पती त्याला बरे करते. त्याचा गुरु ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राची वनस्पती त्या गुरुला बरी करते. आता तू विचार कर, तो मूळचा त्याचा चंद्र म्हणजे त्याचं मूळचं जे नक्षत्र असेल त्या नक्षत्राची वनस्पती, या मंगळाच्या नक्षत्राची वनस्पती आणि या गुरुच्या नक्षत्राची वनस्पती जर मी योग्य काळी दिली आणि त्याच वेळेला त्याच्या मूलाधार चक्राला बॅलन्स करणारी जर मी काही योगासनं सांगितली, अशा पद्धतीनं आपल्याला विचार करता येतो. आता इनफर्टिलिटीच्या केसेसमध्ये स्त्रीचं गर्भाशय हे कुठल्या स्थानामध्ये येतं किंवा स्त्रीचे अंडाशय कुठल्या स्थानामध्ये येतात, पुरुषाचा वीर्यभाग कुठल्या स्थानामध्ये येतो, जर तो 6व्या स्थानामध्ये येत असेल तर 6व्या स्थानामध्ये ग्रह कुठले असतील, ते ग्रह कुठल्या नक्षत्रात असतील, मग त्या नक्षत्रावरनं आता गोचरीचा ग्रह कुठला पास होत असेल, मग तो जो बाबा 3 महिन्यांनी पास होणार असेल का 6 महिन्यांनी पास होणार असेल का अजून 3 वर्षांनी पास होणार असेल. थोडक्यात एक ट्यूबलाईट लावायची ज्योतिषाच्या सहाय्याने आणि त्या ट्यूबलाईटच्या प्रकाशामध्ये आपण योगाचा मार्ग शोधायचा आणि आयुर्वेदाचा मार्ग शोधायचा. अशा पद्धतीने आपला प्रयत्न आहे. सो हे सगळं कळतंय व्यवस्थित. ऑफकोर्स ते तुझं ज्ञान जे आहे ते आमच्या सामान्य माणसापर्यंत ते ड्रिल डाऊन व्हायला थोडा वेळ लागेल, पण ओव्हरऑल तो कॉन्सेप्ट जो आहे तो आम्हाला कळलेला आहे की ह्या सगळ्या सायन्सेसना मिळून जो आपण पाथ आणि पथ जे आहे बरोबर आहे ते आपण डिफाईन करतोय आणि त्याच्या गायडन्स प्रमाणे इंडिव्हिज्युअलला काय सहाय्यक होईल, कसं त्याच्यामध्ये बेनिफिट. बघता बघता तूच सांगड घातलीस. पाथ आणि पथ, एक अर्वाचीन शास्त्र झालं आणि एक आयुर्वेदिक संस्कृत शास्त्र झालं, अशीच सांगड घालतोय. आयुर्वेदाने सांगितलं रे एकम शास्त्रम अधियानो, म्हणजे कुठल्याही एका शास्त्राच्या अभ्यासाने तुम्हाला पूर्णत्व येत नाही. म्हणजे हे दस्तूर खुद्द आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की तुम्हाला जर संपूर्णपणे यश मिळवायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या शास्त्रांची एकत्रित मदत घेऊनच तुम्हाला काम करावं लागणार आहे. कारण सध्याचं पुढचं आयुष्य आपलं इतकं चॅलेंजेसनी भरलेलं असणार आहे की आपल्याला एकच आहे ना, म्हणजे आता मला हा एनर्जीचा विषय बोलायचा आहे. प्रत्येक माणूस जसं जन्माच्या वेळेला एक नक्षत्रांचा ब्लूप्रिंट घेऊन येतं तसा तो स्वतःचा एक वैयक्तिक एनर्जी स्त्रोत घेऊन येतो. तो एनर्जी स्त्रोत त्याच्या कर्मांवरती डिपेंड असतो वगैरे, आपण ते सोडून देऊया बाजूला. पण त्याचा एक एनर्जीचा चार्ट असतो. त्याच्या खाण्यापिण्यानी, त्याच्या सवयींनी तो जो चार्ट आहे ना, तो चार्ट इम्बॅलन्स होत असतो. दॅट इज अ व्याधी. मग तो सर्दी असो, नाहीतर HIV असो, नाहीतर कॅन्सर असो. आणि हा जो इम्बॅलन्स झालेली एनर्जी आहे, ही इम्बॅलन्स झालेली एनर्जी बॅलन्स करण्याचं काम योग, ध्यानधारणा, मेडिटेशन आणि या चक्रांचा अभ्यासाने आपल्याला करता येतात. म्हणून नित्य नियमाने 5 मिनिटं तरी ध्यान का करावं किंवा रोज 12 सूर्यनमस्कार तरी का काढावे. कारण फक्त तुम्हाला पॉपअप पिल तुम्हाला बरं नाही करणार आहे, फक्त तुम्हाला औषधांचे काढे आणि गोळ्या बरं नाही करणार आहे. एक लक्षात घे रे, तू आयुर्वेदिक औषध घे नाहीतर तू ॲलोपॅथिक औषध घे, शेवटी ते औषधच आहे. पण औषधं तुम्हाला पूर्णपणे बरं करणार नाही, हे लक्षात ठेवा. औषधांच्या जोडीला हा जो इम्बॅलन्स झालेला आहे चक्रांचा, एनर्जी लेवलचा इम्बॅलन्स झालेला आहे, तो एनर्जी लेवलचा इम्बॅलन्स तुम्हाला आहार विहाराच्या जोडीला योगासनांनी आणि त्या चक्रांवरती कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर, म्हणजे अजून मी ते नीट शब्दबद्ध करेन, त्या चक्रांवरती कॉन्सन्ट्रेट करून त्या चक्रांना तुम्ही नीट बॅलन्स करायला पाहिजे. दॅट इज द बेसिक इसेन्स. ॲब्सोल्युटली. सो तात्पर्य काय की प्रत्येक माणसाचा जो ब्लूप्रिंट असतो, तर प्राणपथाचं ऑब्जेक्टिव्ह आहे की ते ब्लूप्रिंट आयडेंटिफाय करणं. एक्झॅक्टली, अगदी बरोबर. प्रमाणे मग त्याच्या पूर्ण त्याच्या जे काही तुमचं गायडन्स असेल किंवा जे असेल, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. सो आज म्हणजे तात्पर्य हेच आहे की प्रत्येक माणसाने आपलं ब्लूप्रिंट जाणून घ्या. आणि सगळी जबाबदारी ना त्या ज्योतिषावरती आणि त्या डॉक्टरवरती आणि त्या योग शिक्षकावरती टाकायची नसते बरं का. चला म्हणजे मी आता ज्योतिषाकडे गेलो, आता आलो, त्यांनी मला आता जप सांगितला, त्यांनी मला आता हा टाइमलाईन सांगितला, हा मग आता काय नाही, आता मला 3 महिने अजून तर असं नसतं. अरे
किंवा आता मी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मला गोळ्या दिल्या गेल्या, आता माझी जबाबदारी संपली असं नाहीये. ना बरोबर. आपण आपली जबाबदारी कधीच झटकायची नाहीये. करेक्ट. आता आपलं जेव्हा आपण लिपिड प्रोफाईल करतो, आपले कार्डियक रिलेटेड टेस्ट करतो, जेव्हा कळतं की कोलेस्ट्रॉल एवढा हाय आहे, तेव्हा डॉक्टर शेवटी तेच म्हणतात की तुम्हाला कुठलं तरी एक स्टॅटिन घ्यावं लागेल. बरोबर आहे. स्टॅटिनचे साईड इफेक्ट तुला मी सांगायची गरज नाहीये. आणि आता तो म्हणतो की नाही, तुमची लाईफस्टाईल चेंज करा. आता हे सगळ्यांना माहिती आहे की लाईफस्टाईल चेंज करण्याने बराच फरक पडतो. मी पर्सनली हे इफेक्ट घेतलेला आहे. मला माहिती आहे की डॉक्टरने मला औषध सांगितलेलं, मी सांगितलं मी काय घेणार नाही, मी लाईफस्टाईल चेंज केली आणि माझे पॅरामीटर्स नॉर्मल आले. सो ऑब्व्हियसली म्हणजे ॲलोपॅथी असो किंवा कुठलेही, आपल्या पर्सनल लाईफस्टाईल चेंजेस हे तर असणार आहे, अगदी रिक्वायरमेंट असणार आहे. अगदी अगदी पण प्रश्नच नाही. बरेचसे युजर असे असतात की कल्ट पण वळत नाहीत, पण मग त्या इंटेन्शनी सुद्धा म्हणजे ॲज अ गाईड तुझं काही काउन्सिलिंग असणार आहे का त्या मार्गाने? अगदी बरोबर आहे, प्रश्नच नाही. हे योग आयुर्वेद ज्योतिषाचा अभ्यास करून त्याला जरी गायडन्स दिला तरी त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज काय करावे, कसे करावे, हा सुद्धा सल्ला मी त्याच्यामध्ये देणार आहे. कारण मला स्वतःला माहिती आहे की तुला मगाशी म्हटलं तसं नुसत्या गोळ्या, औषधं, काढे आणि नक्षत्रांची दान पूजा अर्चा करून काही गोष्टी होत नसतात. कुठे ना कुठेतरी बेसिक तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल हा करायलाच पाहिजे. जर आपल्याला कळतंय की मला ॲसिडिटीचा त्रास आहे, तरीसुद्धा मी रात्री 10 वाजता जर जेवत असेन आणि त्याचं कारण देत असेल मी माझ्या ऑफिसचं, त्याही वेळामध्ये मी स्वतःला कसा मॅनेज करू शकतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी 6 वाजता ऑफिसमधून निघताना डबा खाऊन निघू शकतो का? रात्री मी 10 वाजता फक्त 1 ग्लास ताक पिऊन मी झोपू शकतो का? सकाळी मला निघायचं, अरे जिमला जा, ठीक आहे, जिमला नाही जायला प्रत्येकाला नाही जमत. सकाळी 7 वाजता घर सोडायचं आहे, अंधेरीला जायचं आहे, 2 तास लागतात. पण अरे एक लक्षात ठेवा, एक्झर्शन आणि एक्झरसाईजमध्ये फरक आहे. एक्झर्शननी तुमचे फक्त कॅलरीज बर्न होतात. एक्झरसाईजनी तुमचं ॲक्च्युली योग्य मेटाबॉलिझम तुमचं सुधारतं. मग सकाळच्या फक्त 4.5 मिनिटात मी 12 नमस्कार काढू शकतो का? 12 सूर्यनमस्कार काढायला फक्त 4.5 मिनिटं लागतात. मी तुला आत्ता काढून दाखवू शकतो 12 सूर्यनमस्कार 4.5 मिनिटामध्ये. मग आज मी माझ्या लाईफस्टाईलसाठी फक्त 4.5 मिनिटं स्वतःसाठी काढणार नाही का? असे छोटे छोटे उपाय मी त्याला सांगणार. किंवा तुम्ही गाडीत बसल्या बसल्या तुम्ही दीर्घ श्वसन करू शकता का? सो बेसिकली म्हटलं की त्या व्यक्तीला एक पूर्ण पॅकेज मिळणार आहे, ज्याच्यात मे बी औषधं, जर औषधं असतील तर औषधं, लाईफस्टाईल चेंजेस, डाएट चेंजेस आणि थोडंसं स्पिरिच्युअलिटीच्या एक्झॅक्टली. अरे स्पिरिच्युअलिटीवरनं तुला सांगतो, अजून एक वेगळं उदाहरण देतो, बघ तुला पटेल. आता तुला जे मी आता हे म्हणलं ना, षटचक्र, तर कसा आपल्या गोष्टींचा उपयोग होतो. लहान मुलाला तुला आठवत असेल, लहान मुलाला कधी शू होत नसेल ना, तेव्हा आपले बघा आई बाबा त्याच्या पोटावर त्या ठेवायचे आणि असे आवाज काढायचे आणि मुलाला शू व्हायची. आता गंमत बघ, आपली षटचक्र आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, विशुद्ध, अनाहत, आज्ञा, सहस्त्रदल. मूलाधार चक्राच्या असं म्हणलं जातं की त्याच्या 4 पाकळ्या आहेत, जे त्याला प्रत्येकाला पाकळ्या आहेत, 4, 7, 10 वगैरे वगैरे अशा. तर मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या आहेत आणि मूलाधार चक्राची देवता गणपती सांगितलेली आहे. अथर्वशीर्षामध्ये मूलाधारम स्थितोय नित्यम, हे सगळ्या जग आपण वर्षानुवर्षे म्हणत असतो. आणि गंमत अशी आहे की मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्यांपैकी 2 पाकळ्यांचं नाव आहे श आणि श. आणि मूलाधार चक्र हे पूर्णपणे युरिन, फिकल मॅटर आणि तुमचे वीर्य उत्पादन आणि स्त्रियांचे बीजांड उत्पादन याला कंट्रोल करतं. मग आता वकार, आता नुसत्या असं म्हणण्याने जर एखाद्या मुलाला शू होत असेल तर अथर्व शीर्ष म्हणण्याने त्याच्या मूलाधार चक्रावरती परिणाम होणार नाही का? अशा भरपूर गोष्टी आहेत. अरे हे मी तुला खूप खूप अगदी बेसिक सांगितलं. हे आपण ऑफकोर्स पुढच्या एपिसोड्स आणि पुढच्या पॉडकास्ट एपिसोड्समध्ये आपण एक एक गोष्ट घेत जाऊया, कारण कॉमन मॅन्सना ह्या सगळ्या गोष्टींपासून जरी वरवरचं नॉलेज असेल तरी त्याचा ॲक्च्युअल इम्पॅक्ट काय आहे, त्याचा ॲक्च्युअल एक्झॅक्टली आपल्याला माहितीच नाही. तर आज हा प्लॅटफॉर्म जो आहे, ह्या प्लॅटफॉर्ममधून मी हेच एक्सपेक्ट करतोय की ॲटलिस्ट नॉट ॲज अ मे बी काही व्याधी घेऊन मी जर असेल तर ऑब्व्हियसली आय विल बी इंटरेस्टेड टू कम टू यू अँड म्हणजे माहिती काढून माझं कसं मी सुधारू शकतो, काय करू शकतो ते आहे. पण मे बी ॲज अ प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो लोक याचा वापर करून नक्कीच. मी तुला म्हटलं ना, मी ट्यूब लावतोय, मी बल्ब लावतोय, त्याच्यात मला रस्ता बघायचा आहे आणि मला दिसतंय की आता उदाहरणार्थ की माझा बाबा आता कर्क राशीतला गुरु आहे माझा. आता कर्क राशीतला गुरु इतर गोष्टीच्या दृष्टिकोनातनं खूप छान असतो, सगळ्यात सर्वोत्तम फळं देतो. पण तो माझ्या दृष्टिकोनातनं कर्क म्हणजे जल आहे
आणि गुरु म्हणजे चरबी. आता दोन गोष्टी एकत्र आल्याने तुला कफाचे विकारही जास्त होणार आहेत. आता बघा, ज्योतिर्वैद्यक आणि नॉर्मल वैद्यकात फरक कसा आहे की ज्या ग्रहस्थिती, जी नक्षत्र योग तुला तुझ्या कमर्शियल किंवा टँजिबल लाईफसाठी जे ग्रहयोग चांगले असतात ते मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कदाचित अत्यंत वाईट ग्रहयोग असतात. पण काही ग्रहयोग जे ग्रहयोग म्हणून वाईट वाटतात ते मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप छान असतात. आता उदाहरणार्थ अगदी साधं परत तुला उदाहरण देतो की रवी शनी युती. रवी शनी युती सगळेजण म्हणतात की अरे नाही नाही, रवी शनी युती म्हणजे ते खडतर आयुष्य आहे, अमुक आहे तमुक आहे, बरेच बरेच आहे. आणि ते बरोबर पण आहे. रवी शनी युतीचे मोठ्या मोठ्या लोकांच्या पत्रिकेमध्ये रवी शनी युती अत्यंत खडतर आयुष्य वगैरे अशा गोष्टी असतात. पण हेच रवी शनी युती एकत्र असली की अत्यंत तो माणूस काटक आणि अत्यंत त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग असते. आता बघ, हे दोन विरोधाभास झाले. म्हणजे जे ग्रहयोग, जी नक्षत्र नॉर्मल त्याच्या मटेरियलिस्टिक लाईफसाठी जे चांगले योग असतात ते मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीनुसार चांगले असतीलच असं नाही आहे. म्हणून तो पूर्णपणे स्वतंत्र भाग आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी हे संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हो, तो म्हणजे मी असं कन्क्लुजन करीन की यू आर नॉट क्लेमिंग की तू असं नाही म्हणतेस की उद्या तुम्ही येऊन माझ्याकडे दाखवा पत्रिका आणि मला विचारा की माझं लग्न कधी होणार आहे, मला अगदी 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 promotion कधी मिळेल. मला लग्न कधी होणार, मला घर मी कधी घेणार, मला मी कार घेणार का, मला जॉब मिळेल का. माझा या क्षेत्रातला अभ्यास नाही आणि मी याच्यातलं काही फारसं काही मार्गदर्शन करू शकत नाही. कारण मला पत्रिकेतला रसधातू चंद्र दिसला ना की मला त्याचा रसधातू दिसतो, मला त्याचा मंगळ बघितला ना की मला त्याचा रक्तधातू दिसतो. मग त्याच्यामुळे मला बाकीचे याच्यातलं काहीच अभ्यासही नाही. आणि जे सांगू शकतात ते सांगू शकत असेल. मी फक्त वैद्यकीय दृष्टिकोनातनच पत्रिका बघतो आणि नक्षत्रही त्या दृष्टिकोनातनच मी बघतो. कृतिका नक्षत्र बघितलं की मला दिसतं की बाबा रे, कृतिकेतला मंगळ आहे, ऑलरेडी मंगळ उष्ण, परत कृतिका हे उष्णग्रहाचं नक्षत्र, म्हणजे हा पराकोटीची उष्णता, पराकोटीचं पित्त. मग आता हाच कृतिकेतला मंगळ त्याला कदाचित राजकारणात खूप मोठ्या स्तरावरती घेऊन जात असेल, पण मला ते नाही दिसणार. मला फक्त त्याचा कृतिकेतला मंगळ मला अत्यंत त्याचं हे दिसतंय. अशा पद्धतीने ते आहे. तो म्हणजे म्हणायचं असं म्हटलं की शेवटी कसं आहे की काही लोकांचं प्रेफरन्स असतं की आज माझं हेल्थ चांगलं आहे तर मी काही अचीव करू शकतो म्हणून. अगदी बरोबर. काही जणांचं उलट असेल कदाचित, मी भरपूर पैसा कमाला, मजा केली, नंतर काय झालं आयुष्याचं काय होत आहेत तर अशा विचार योग विचार आहेत. अगदी अगदी सो तो पण एक वेगवेगळ्या विचाराचे अप्रोच असतात लोकांचे. पण सो कमिंग टू द कन्क्लुजन हे आहे की प्राणपत्राचं जसं सांगितलं की तुम्ही स्वतःचा ब्लूप्रिंट जाणून घ्या आणि त्या ब्लूप्रिंटप्रमाणे जे तुझ्या गायडन्समधनं तुला जे मार्ग दाखवता येत असेल त्याच्याप्रमाणे त्याचा फायदा त्याला. अगदी 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 निश्चितपणे. सो बेसिकली आय थिंक तुझी वेबसाईट पण लाईव्ह आहे, प्राणपत्र. हो, प्राणपथ.com. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन असते सगळे डिटेल्स. सो लोकांना पुढच्या एपिसोड्समध्ये काय एक्सपेक्टेशन आहे, काय कॅन वी टॉक अबाउट, आपण स्पेसिफिक काय म्हणतो चार्ट्सना घेऊन आपण डिस्कस करू शकतो का, विथ स्पेसिफिक आजार किंवा असं काही आपण अप्रोच घेऊ शकतो का? हो, मी थोडासा याचा अभ्यास, हा तुम्हाला काय बोलू मी इथे, मला वाटतंय ना आपण काय बोलू म्हणजे पुढे आपण काय एक्सपेक्ट करू शकतो पॉडकास्टमध्ये, असं की नवीन काहीतरी आपल्याला त्यांना एक एक्साइटमेंट ठेवावी लागेल ना. असं आपण एक असं करू शकतो. फक्त एक ऑटोइम्यून डिसऑर्डर्सवरती आपण एक बोलू शकतो, किंवा फक्त आपण ज्याला इन्फर्टिलिटीवरती सध्या मला जे जाणवतं, इन्फर्टिलिटी आणि मानसिक विकार. इन्फर्टिलिटी याच्यावरती एक स्वतंत्र मी तुला काय सांगू शकतो, किंवा मानसिक विकारांचा पत्रिकेशी काय संबंध आहे, मानसिक विकारांचा योगाचा कसा उपयोग होऊ शकतो, किंवा याच्यावरती मानसिक विकारांवरती आपण स्वतंत्र बोलू शकतो. हे सगळं करण्याआधी फक्त षटचक्र कशी महत्वाची आहेत या षटचक्रांवरती पण आपण फक्त बोलू शकतो एक अर्धा तासाने. आता मार्केटमध्ये मी जसं आता फार्मामध्ये आहोत आपण ऑनलाईन डिजिटलमध्ये आहोत, फ्रेममध्ये आहोत, आपल्याला माहिती आहे की काय लोक स्पेसिफिक 3 गोष्टींसाठी ऑनलाईन जातात. एक आहे मेंटल हेल्थ, बरोबर आहे, एक आहे सेक्शुअल हेल्थ आणि एक आहे स्किन, हेअर, ह्या सगळ्या बाबतींसाठी, एस्थेटिक, ब्युटी, कॉस्मेटिक. तर ह्या 3 टॉपिक्सना सुद्धा कव्हर करू शकतो का आपण ह्या सगळ्यांना? मेंटल हेल्थला तर निश्चितपणेच आपण कव्हर करू शकतो. आणि दुसरं काय म्हणलंस तू, सेक्शुअल हेल्थ, याच्या सुद्धा आपण निश्चितपणे करू शकतो. आपण त्याच्यावरती आपण बोलूया. कॉस्मेटिक विषयी काही बोलण्याची काही तशी गरज वाटत नाही मला,
कारण माझे प्रत्येक आता जण केस केस विरळ होते आहेत म्हणजे अरे केस- माझे तर गेले आता बाबा. चलो, पण तर- आपण मेंटल हेल्थवरती निश्चितपणे बोलू. आणि मला असं वाटतं ना, आपण आधी एक चार्ट घेऊन षटचक्रांविषयी आपण काहीतरी सांगायचा प्रयत्न करू. ही षटचक्र 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 सगळेजणच ऐकतात, सुंदर सुंदर पिक्चर असतात इंटरनेटवरती, पण ऍक्च्युअली षटचक्र म्हणजे काय? लोकांना चक्र- कसं डायजेस्टिव्ह सिस्टीम माहिती आहे, चक्र इम्बॅलन्स चक्र इम्बॅलन्स म्हणजे षटचक्र हा. म्हणजे काय, चक्र इम्बॅलन्स म्हणजे काय, चक्र इम्बॅलन्स इज इक्वल टू डिसीज म्हणजे काय, किंवा चक्रांना नॉर्मलाइज करायचं म्हणजे काय करायचं, योगासनांचा आणि चक्रांचा काय संबंध आहे, या अशा किंवा त्या चक्रांना कुठले रंग दिलेले आहेत, त्यांना कुठले वर्ण दिलेले आहेत, आणि कुठल्या कुठल्या चक्रांचे डिसीज कुठले डिसीज कुठल्या कुठल्या चक्रांच्या अंडर येतात. आणि मग त्या चक्रांना बॅलन्स करण्यासाठी आता उदाहरणार्थ मॅक्झिमम लोकांना, आता सांगतो तुला, इनडायजेशनचे प्रॉब्लेम असतात आणि ते स्वाधिष्ठान चक्रामुळे असतात. स्वाधिष्ठान चक्राला नॉर्मलाइज करणारा आसन म्हणजे धनुरासन. इंटरनेटवरती जाऊन त्याचं पिक्चर बघतो, तुला कळेल. किंवा त्याचं दुसरं पश्चिमोत्तानासन. ही 2 आसनं जर केली ना, तुला म्हटलं तसं, भले तुला सकाळी 7:15ला निघायचंय ट्रेन पकडण्यासाठी, ही आसनं तुला करायला 30-30 सेकंदाचे 2, 1 ते 2 मिनिटात तुझी आसनं होतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर हे आपण सांगायचा प्रयत्न करू की योगासन आणि षटचक्र, आणि मग त्याच्यानंतर मग आपण मुळात हे कळलं की मग त्याच्यानंतर मग आपण काही इन्फर्टिलिटीवरती बोलूया, आपण कारण याच्यावरती बोलूया. आपलं इंटेन्शन हेच असणार आहे की लोकांपर्यंत ह्या नॉलेज पोहोचवणं, आणि त्याच्या मागचा त्यांचं, जसं तू सांगितलं, त्यांचा ब्लूप्रिंट जर तयार झाला की त्यांना काही मार्गदर्शन करणं, हा एक इंटेन्शननी आपण पुढचे एपिसोड्स करणार आहोत. आणि ऑफकोर्स तुम्ही ऑनलाईन जाऊन प्राणापत्र.com वरती जाऊन तुम्ही अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकत राहणार आहोत पुढे जाऊन पण. आणि होपफुली लवकरच नवीन एपिसोड पण येईल या पॉडकास्टचा. सो डॉक्टर, क्लोजिंग नोट काय आहे तुमची? क्लोजिंग नोट आहे, मी जरा बघून सांगतो तू. ठीक आहे, चालेल, ते नंतर कर. आता मला माहीत कसं झालं. छान झालं रे, मी पण एवढं अपेक्षित केलं नव्हतं. माझं रेकॉर्डिंग झालं की नाही माहिती नाही, पण बघ, नसेल बघ, झालं तरी बघ. हरकत नाही. नाही, झालं असेल, मला वाटतं झालं असणार.